नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. कनिष्क आपल्या तोंडावरती हात ठेवून त्रियाक्षकडे पाहत हसून म्हणाला, सॉरी यार, तो शानला ब्लॅकमेल करत होता जेणेकरून तो हा कमीना सजावट काढायला सांगणार नाही. काकांनी इतकी मेहनत घेतली आहे यार, सकाळपासून हे सगळं करण्यात गुंतलेत ते, आणि त्यांच्या मुलाचं लग्न आहे. तो कधी खुश होईल की नाही माहीत नाही, पण काका तरी आनंदी राहू शकतात ना. त्रियाक्ष रागानं कनिष्काकडे पाहतो आणि एक नजर वीरेनकडे पाहून आपल्या खोलीकडे निघून जातो. ओजस, तेजस, वीरेन कनिष्काकडे पाहून काहीही न बोलता आपल्या रूमकडे निघून जातात. त्यांना असं जाताना पाहून वीरेन म्हणतो, या दोघांना काय झालं? हे दोघे शानभाईसाठी खूपच पॉझेसिव्ह आहेत. त्यांना नाही वाटत की शानभाईच्या आयुष्यात कोणीतरी यावं आणि तो त्यांना त्यांच्या भावापासून दूर करेल